नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। याच्यामध्ये या अभ्यासक्रमाचं जे काही टायटल आहे ते आहे जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र पार्ट 1। जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र पार्ट 1 म्हणजेच आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल अभ्यासणार आहोत। याच्या पुढच्या सेमिस्टरला म्हणजे चौथ्या सेमिस्टरला जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र पार्ट 2 आहे, ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचा मानवी भूगोल अभ्यासणार आहोत। तर या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये महाराष्ट्राची संपूर्ण प्राकृतिक माहिती आपण या अभ्यासक्रमामध्ये पाहणार आहोत। याच्यामध्ये एकूण 4 युनिट आहेत। त्याच्यामधलं पहिलं जे काही युनिट आहे ते आहे बेसिक आयडिया अबाउट महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी काही बेसिक माहिती आहे ती आपण या पहिल्या युनिटमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये एकूण 3 प्रकरणं आहेत। पहिलं जे काही प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण लोकेशन अँड एक्सटेंटच्या संदर्भात आहे, म्हणजे महाराष्ट्राचं एक्झॅक्ट स्थान कुठे येतं आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा विस्तार कुठे आहे। जसं की आपण महाराष्ट्र राज्याचा नकाशा पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की भारताच्या अगदी ते मध्य भागामध्ये येतं आणि त्याचबरोबर त्याचा विस्तार कशा पद्धतीने आहे, त्याचा अक्षवर्तीय विस्तार असेल, रेखावर्तीय विस्तार असेल, तर याची सगळी माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। दुसरं जे काही प्रकरण आहे ते डिस्ट्रिक्ट अँड इट्स पोझिशन। जसं की नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक जिल्ह्यांचं लोकेशन विचारलं जातं। एखादा जिल्हा आणि त्याच्या शेजारील असणारे जिल्हे असतील तर त्यांची लोकेशन नेहमी विचारले जातात। तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही एकूण जिल्हे आहेत तर त्यांची लोकेशन कोणत्या ठिकाणी येतात, जसं की कोकण विभागामध्ये कोणते जिल्हे येतात, मराठवाडा विभागामध्ये कोणते जिल्हे येतात, तर या सगळ्यांची लोकेशन आपल्याला त्याची सविस्तर माहिती या दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहिजे आहे। त्याचबरोबर जिल्ह्याची आउटलाईनसुद्धा विचारली जाते, तर तोही भाग किंवा आपण त्याचीही प्रॅक्टिस या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत, कारण प्रत्येक जिल्ह्याची आउटलाईन आणि त्याच्यावरती स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। त्यानंतर तिसरं जे प्रकरण आहे ते नेबरिंग स्टेट्स आहे। महाराष्ट्राच्या सभोवताली असणारी राज्य कोणकोणती येतात, जसं की हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, याच्या सभोवताली जे काही राज्य येतात त्या राज्यांची लोकेशन आपल्याला पाहिजे आहेत आणि त्याचबरोबर त्या राज्याला एकूण जिल्ह्याच्या किती सीमा लागतात आणि मग ते जिल्हे कोणकोणते आहेत, तर याच्या संदर्भाची माहिती आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर दुसरं जे युनिट आहे ते फिजिकल फीचर्स ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र राज्याची एकूण प्राकृतिक रचना कशा पद्धतीची आहे। एकूण प्राकृतिक रचना म्हणजेच महाराष्ट्राचा भूउठाव कशा पद्धतीनं आहे। जसं की पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना सगळीकडेच महाराष्ट्राचा भूभाग समतल पाहायला भेटत नाही आहे, त्याच्यामध्ये बरेचसे भूउठाव आपल्याला पाहायला मिळतात। मग या युनिटमध्ये एकूण 3 प्रकरणं आहेत। पहिलं जे काही प्रकरण आहे ती कोकण म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जो काही एकूण असणारा प्राकृतिक विभाग आहे, पश्चिमेकडे असणारा जो काही प्राकृतिक विभाग आहे तो कोकण प्राकृतिक विभाग। एकूण कोकण प्राकृतिक विभागाचा विस्तार किती आहे, त्याच्यामध्ये एकूण किती जिल्हे येतात, कोकण विभागाचे वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचे विभाग किती पडतात, तर या संदर्भाची माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतरचं दुसरं जे प्रकरण आहे द सह्याद्री। कोकणाच्या तुम्ही पूर्वेकडे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सह्याद्री पर्वताचा भाग लागतो। तर या सह्याद्री पर्वताची साधारणतः उंची किती आहे, त्याच्यामध्ये एकूण शिखरं किती येतात, त्याचबरोबर थंड हवेची ठिकाणं कोणकोणती आहे, त्याच्यामध्ये असणारे किल्ले असतील किंवा मग घाट असतील, त्या घाटांचा क्रम कशा पद्धतीनं आहे, तर ही सगळी माहिती आपण या द सह्याद्री या प्राकृतिक विभागामध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतरचं जे काही प्रकरण आहे महाराष्ट्र प्लेट्यू, म्हणजे महाराष्ट्र पठार। सह्याद्री पर्वताच्या तुम्ही जर पूर्वेकडे गेलात तर म्हणजे हा भाग तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र पठाराचा पाहायला मिळेल। या पठाराची वैशिष्ट्ये काय आहे, त्याच्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो, तर ती माहिती आपण महाराष्ट्र प्लेटूमध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर तिसरं जे युनिट आहे रिव्हर सिस्टीम्स अँड क्लायमॅट इन महाराष्ट्र, म्हणजेच महाराष्ट्रामधील नदी प्रणाली आणि हवामान या संदर्भाची माहिती आपण तिसऱ्या युनिटमध्ये पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्यामध्ये त्यामध्ये एकूण 3 प्रकरणं आहेत। पहिलं जे काही प्रकरण आहे ते रिव्हर सिस्टीम्स ऑफ महाराष्ट्र आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारी नदी प्रणाली। महाराष्ट्रामध्ये एकूण किती मुख्य नद्या आहेत, जसं गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्णा आहे किंवा मग नर्मदा, तापी, त्याचबरोबर कोकणामधल्या नद्या, या नद्या, त्यांच्या उपनद्या, त्यांची एकूण लांबी, त्यांचं उगमस्थान, या नद्यावरती असणारे प्रकल्प, या सगळ्यांची माहिती आणि त्याचबरोबर या नद्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमावरून वाहतात, कोणत्या जिल्ह्यामधून ते वाहतात, तर याची सगळी माहिती आपण या पहिल्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। दुसरं जे प्रकरण आहे क्लायमॅटिक सीझन्स ऑफ महाराष्ट्र। जसं की आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये असणारं जे काय हवामान आहे ते मान्सून प्रकारचं आहे। त्याच्यामध्ये 3 ऋतू येतात, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा। त्याची वैशिष्ट्ये काय आहे, ते कोणत्या महिन्यामध्ये असतात, मान्सून वारे केव्हा व्हायला स्टार्ट होतात, ते का वाहतात, त्याच्यामागची काय कारण आहेत, हा सगळा भाग आपण क्लायमॅटिक सीझन ऑफ महाराष्ट्र या प्रकरणामध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतरचं प्रकरण आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल इन महाराष्ट्र।
म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पर्जन्याचं वितरण कशा पद्धतीनं आहे. आता एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सारखा पाऊस पडत नाही आहे. जसं तुम्ही पाहाल की कोकणामध्ये आल्यानंतर पावसाचं प्रमाण, याच्या अगोदरचा जो आपण पेपर पाहिला होता तो जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र पार्ट 1. त्याच्यानंतरचा जो पेपर आहे पेपर क्रमांक 6 जिओग्राफी ऑफ इंडिया पार्ट 1. जसं याच्या अगोदरच्या पेपरविषयी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण आपण महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक माहिती आपण त्या पेपरमध्ये पाहणार आहोत. अगदी त्याच पद्धतीनं हा सुद्धा पेपर जिओग्राफी ऑफ इंडिया पार्ट 1. याच्यामध्ये या पेपरमध्ये देखील आपण इंडियाची पूर्ण प्राकृतिक माहिती आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये देखील एकूण 4 युनिट आहेत. जसं याच्या अगोदरचा पेपर आणि हा पेपर याच्यामध्ये जे एकूण 4 युनिट आहेत ते सारखेच तुम्हाला दिसतील. पहिलं जे युनिट आहे बेसिक आयडिया अबाउट इंडिया, म्हणजे भारताची जी काही बेसिक माहिती आहे ती आपण या पहिल्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. पहिल्या युनिटमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामधलं जे काही पहिलं प्रकरण आहे ते लोकेशन अँड एक्सटेंट, त्याचबरोबर टाईम झोन, भारताचं स्थान, त्याचबरोबर भारताचा विस्तार आणि त्याचबरोबर भारताची प्रमाणवेळ. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याचदा भारताच्या लोकेशनविषयी त्याचबरोबर त्याचा विस्तार अक्षवर्त रेखावर्त असेल किंवा त्याची प्रमाणवेळ असेल याच्याविषयी प्रश्न विचारले जातात. तर याची माहिती आपण या पहिल्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. दुसरं जे प्रकरण आहे ते नेबरिंग कंट्रीज आहे, म्हणजे भारताच्या शेजारील कोणकोणते देश आहेत. जसं की भारताचं लोकेशन, त्याच्या शेजारील असणारे जे काही देश आहे त्यांचं डायरेक्शन असेल किंवा भारताच्या कोणत्या दिशेला कोणता देश येतो, त्या देशाला कोणकोणत्या राज्याच्या सीमा लागतात, तर याची सगळी माहिती, त्या देशांच्या भूसीमा ती किती किलोमीटरची आहे, सगळ्यात जास्त भूसीमा कोणत्या देशाची आहे, तर याची सगळी माहिती आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजेच नेबरिंग कंट्रीज याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तिसरं जे प्रकरण आहे स्टेट्स अँड इट्स पोझिशन अँड द स्टेट्स ऑन इंटरनॅशनल बाउंड्रीज, याच्यामध्ये भारतामध्ये असणारे एकूण राज्य आणि त्यांची लोकेशन, जसं उत्तर भारतामध्ये कोणकोणती राज्य येतात, दक्षिण भारतामध्ये कोणती येतात, ईशान्य भारतामध्ये कोणकोणती राज्य येतात, तर या सगळ्यांची लोकेशन आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. कारण बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न नेहमी विचारले जातात की एखाद्या राज्याच्या शेजारील असणारे राज्य कोणते आहेत किंवा घड्याळीच्या काट्यानुसार त्यांचा क्रम विचारला जातो. त्याचबरोबर कोणतं राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठं आहे, लहान आहे, तर या सगळ्याची माहिती आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर कोणकोणत्या राज्याला आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेल्या आहेत, त्यांच्या शेजारील देश कोणकोणते आहेत याची माहिती देखील आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. दुसरं जे युनिट आहे ते फिजिकल फीचर्स ऑफ इंडिया, म्हणजे भारताची प्राकृतिक रचना कशा पद्धतीची आहे. भारताचा विस्तार पाहिला तर आपण सर्वाधिक जास्त विस्तार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भारतामध्ये जसं तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भात सांगितले की महाराष्ट्र सगळीकडे एकसारखा नाही आहे, अगदी त्याच पद्धतीने भारतसुद्धा सगळीकडे एकसारखा नाही आहे. भारतामध्ये जे काही भूउठाव आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील. भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना जे काही भूउठाव आढळून येतात तेच आपण या प्रकरणामध्ये घेतलेले आहेत. म्हणजे भारताच्या अगदी उत्तरेकडे असणारा जो काही प्राकृतिक विभाग आहे, जसं की या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथं हिमालय पर्वत आहे, तर हा एक भारताचा प्राकृतिक विभाग सांगण्यात येतो. तर पहिल्या प्रकरणामध्ये आपण द हिमालयाज म्हणजे भारतातील असणारा हिमालय पर्वत, त्याची वैशिष्ट्ये काय, त्याचा विस्तार काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात, त्याच्यामध्ये असणारी सर्वाधिक उंच शिखरं असतील, त्याचबरोबर थंड हवेची ठिकाणं असतील, त्याचबरोबर घाट असतील, तर या सगळ्यांची माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. दुसरं जे प्रकरण आहे तर द ग्रेट नॉर्थ प्लेन्स, म्हणजे हिमालय पर्वताच्या तुम्ही दक्षिणेला आलात तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश पाहायला मिळेल. तर या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती कशा पद्धतीने झाली, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात, त्याचा विस्तार किती आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, याची सगळी माहिती आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तिसरं जे प्रकरण आहे म्हणजे तुम्ही मैदानी प्रदेशाच्या आणखीन दक्षिणेकडे आलात तर पेनिन्सुलर प्लेट्यू, ज्याला मराठीमध्ये द्वीपकल्पीय पठार म्हटलं जातं, तर या द्वीपकल्पीय पठाराविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्याचा विस्तार, त्याची निर्मिती कशा पद्धतीने झाली, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. त्याचबरोबर चौथं जे प्रकरण आहे ते कोस्टल प्लेन्स अँड आईसलँड आहे, म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी येणारा किनारपट्टीचा भाग आणि त्याचबरोबर याच्या शेजारील म्हणजे भारताच्या शेजारील असणारे जे काही बेट आहेत तर त्या बेटांची माहिती आपण या चौथ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर तिसरं जे युनिट आहे ते म्हणजे रिव्हर सिस्टीम्स अँड क्लायमॅट इन इंडिया. आता रिव्हर सिस्टीम्स अँड क्लायमॅट इन इंडिया म्हणजेच भारतामधील असणारी नदी प्रणाली आणि हवामान.
जसं याच्या अगोदरच्या पेपरमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भात सांगितलेलं होतं, अगदी त्याच पद्धतीनं इथं सुद्धा आपण भारतामधील नदी प्रणाली आणि भारतामधील हवामान पाहणार आहोत. याच्यामध्ये एकूण 3 प्रकरणे आहेत. पहिलं जे काही प्रकरण आहे ते रिव्हर सिस्टीम ऑफ इंडिया म्हणजे भारतामधील नदी प्रणाली. भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतीय नदी प्रणाली आणि दक्षिण भारतीय नदी प्रणाली असे विभाग पाडले जातात. त्यांच्यामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या नद्या याच्याविषयी माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. दुसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे ओरिजिन ऑफ मान्सून अँड सीझन ऑफ इंडिया. भारताचं प्रामुख्याने हवामान जर पाहायला गेलं तर ते मान्सून प्रकारचं आहे आणि मान्सून हवामानाची निर्मिती कोणत्या कारणामुळे होते, त्याच्यावरती कोणकोणत्या घटकाचा परिणाम होतो, त्याचबरोबर मान्सून म्हणजे काय याची सगळी माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तिसरं जे प्रकरण आहे ला निना अँड एल निनो इफेक्ट्स ऑन इंडियन मान्सून. जसं भारताच्या मान्सूनवरती सर्वाधिक जास्त इम्पॅक्ट एल निनोचा होतो. एल निनो म्हणजे काय किंवा ला निना म्हणजे काय, तर याची सविस्तर माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. म्हणजे परिणाम नेमका कशा पद्धतीने होतो किंवा मान्सून वाऱ्यावरती त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीचा होतो. शेवटचं जे युनिट आहे नॅचरल व्हिजिटेशन अँड सॉईल म्हणजे भारतामधील असणारे वन किंवा वनांचे प्रकार आणि त्याचबरोबर मृदा. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत भारतामधील आढळणारे वनांचे प्रकार, टाईप्स ऑफ फॉरेस्ट. जसं भारतामध्ये बरेचसे वनांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात कारण वनांच्या प्रकारावरती सर्वाधिक जास्त परिणाम हवामानाचा होतो आणि भारतामध्ये सगळीकडे सारखं हवामान नाही आहे. भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आढळून येतं, त्याच्यामुळे भारतामध्ये सुद्धा वनस्पतीचे प्रकार वेगवेगळे पाहायला मिळतात. आणि शेवटचं जे काही प्रकरण आहे ते टाईप्स ऑफ सॉईल म्हणजे भारतामधील आढळणारे मृदा प्रकार. म्हणजे भारतामध्ये एकूण किती मृदा प्रकार आढळतात आणि त्यांचा विस्तार कोणकोणत्या ठिकाणी झालेला आहे.